या सगळ्या विषयी बोलण्याकरता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। बाबा, काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या मुद्द्यावर? हे सगळं प्रकरण अतिशय धक्कादायक आहे की पोलीस कस्टडीमध्ये एका अशा गुन्हेगाराचा ज्याच्याबद्दल संबंध देशात चर्चा चालू आहे, त्याला धडधडीत गोळ्या घातल्या जातात, त्याला घालून घेतल्या जातात, त्याला लिक्विडेट केलं जातं, त्याचा खून केला जातो। एक कशी किती धक्कादायक गोष्ट आहे। मला वाटतं की या प्रकरणाची नुसती सखोल चौकशी करून चालणार नाही। त्याला आरोपी ज्यांनी मूळ लोकांनी जो तो आदेश दिला असेल किंवा घडवलं असेल प्रकरण, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। आज महाराष्ट्राच्या पोलीस दलाची प्रतिमा द्रसातळाला गेलेली आहे। महाराष्ट्र पोलीस दल इतकं कधीच निष्क्रिय नव्हतं, कुचकामी नव्हतं, इनकॉम्पिटंट नव्हतं। कोण नेतृत्व करतंय? आज गृहमंत्र्यांना एक क्षणभरी जिथं त्या पदावर राहायचा अधिकार नाही आता। काय चाललंय काय महाराष्ट्रामध्ये? अगदी धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।